रेश्मा कुरेशी 2 वर्षांपूर्वी हे नाव फारसं कोणाला परिचित नव्हतं आणि असायचंही कारण नाही। मात्र 2014 मध्ये एक घटना घडली आणि या घटनेनंतर रेश्माचं नाव सगळ्यांनाही परिचित झालं। दुर्घटना होती ती, मात्र कारण तिचा चेहरा कोणाला ओळखता येत नव्हता। रेश्मावर ॲसिड हल्ला झाला होता, पण या चेहऱ्यानं आज भारताची मान 7 समुद्रापार अभिमानानं उंचावली आहे। कारण ॲसिड हल्ल्यातल्या पीडितांमध्ये नवी उमेद जागावी यासाठी रेश्मानं न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये रॅम्प वॉक केला। न्यूयॉर्क फॅशन वीकच्या निमित्तानं जगप्रसिद्ध मॉडेल रॅम्पवर अवतरल्या। मात्र सर्वात जास्त दाद मिळाली ती रेश्मा कुरेशीला। भारतातली प्रसिद्ध फॅशन डिझायनर अर्चना कोचरनं डिझाईन केलेला ड्रेस परिधान करून रेश्मा रॅम्पवर अवतरली। रेश्माचा हा आत्मविश्वास पाहून उपस्थितांना नक्कीच ओशाळल्यासारखं झालं असणार। ॲसिड हल्ला करणाऱ्यानं रेश्माचा फक्त चेहरा विद्रूप केला, मात्र त्या घटनेनंतर रेश्माची जिद्द आणि आत्मविश्वास तसूभरही ढळला नाही, किंबहुना तो वाढलाय। जब मेरे साथ में अटैक हुआ तो मैं एक तरफ से बहुत वो थी, सब कुछ थी। मुझे पता नहीं था कि लाइफ में मैं इधर जाऊंगी, वो भी इतनी बड़ी जगह, मैंने कभी सोचा नहीं था। 2014 मध्ये रेश्माला रॅम्पवर उतरण्याची संधी मिळाली असती तर तो मॉडेल्स मधला सर्वात सुंदर चेहरा ठरला असता। 2014 मध्ये मोठ्या बहिणीच्या पतीनं केलेल्या ॲसिड हल्ल्यानं या सुंदर चेहऱ्याला विद्रूप केलं। खरं तर तो हल्ला रेश्माच्या बहिणीवर होणार होता, मात्र आरोपीनं रेश्मालाच तिची मोठी बहीण समजून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकलं। या हल्ल्यानंतर रेश्मा पुरती खचली। स्त्रीचं सर्वात मोठं आभूषण म्हणजे तिचं सौंदर्य, मात्र ॲसिड हल्ल्यानं रेश्माचा तोच दागिना हिरावला। पण मेक लव्ह नॉट स्केअर नावाच्या NGOनं रेश्माला सहारा दिला, तिला जगण्याची नवी उमेद दिली। एवढंच नव्हे तर ॲसिड हल्ल्याविरोधात छेडल्या गेलेल्या मोहिमेमध्ये रेश्माचा चेहरा आवर्जून वापरण्यात आला। ॲसिड हल्ल्यातील तरुणींना सामान्य तरुणींप्रमाणे जगता यावं म्हणून रेश्मा आज रॅम्पवर उतरली। मेरे लिए इम्पॉर्टेंट इसलिए था क्योंकि जो मेरे साथ में हुआ है, बहुत सी लड़कियों के साथ में हुआ है, वो देखेंगे उनको हिम्मत बढ़ेगी। और पब्लिक एक दूसरे को देख के, मतलब ऐसी लड़कियों को देख के इग्नोर करती हैं, मतलब फेस को ऐसा। तो मेरा यही मैसेज था कि सबको एक ही नज़र से देखें, क्योंकि मैं भी सब आम लड़कियों के साथ में चलूँ। The fact that she's here and she's strong and she's such a lovely young lady, she has so many things going for her. I think the world is at her fingertips right now is amazing. प्रीती राठीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या अंकुर पनवारला नुकतीच फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। मात्र ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडितांचं आयुष्य पुन्हा पूर्वपदावर आणणंही तेवढंच गरजेचं आहे आणि त्यासाठी रेश्मा कुरेशीप्रमाणे इतर पीडित तरुणींना आपण रोजच्या आयुष्यात सामावून घेणंही गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।